इन्शुरन्स आहे म्हणजे तुमची फॅमिली फायनान्शियली सिक्युअर आहे असं तुम्हाला वाटतं का? खरं सांगायचं तर 1 करोड हा इन्शुरन्स कव्हर प्रत्येकासाठीच योग्य असेल असं नाही आहे. कारण 1 करोड हा टर्म इन्शुरन्सचा फक्त एक आकडा आहे. कारण टर्म इन्शुरन्स घेताना तुमचा ॲन्युअल इन्कम किती आहे, तुमचे फायनान्शियल गोल्स काय आहेत, तुमच्या मुलांच्या एज्युकेशनचा खर्च किती आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्यावरती लोन लायबिलिटी किती आहे, ह्या सर्व गोष्टी कन्सिडर करूनच आपला इन्शुरन्स कव्हर ठरतो. उदाहरणार्थ तुमच्यावरती लोन लायबिलिटी 50 लाखाची आहे, तुमच्या मुलांच्या हायर एज्युकेशनचा खर्च 30 ते 40 लाख रुपये आहे आणि तुमचा ॲन्युअल इन्कम हे 5 ते 6 लाख रुपये आहे. तर या सर्वांना जर कन्सिडर केलं तर साधारण तुमची ह्युमन लाईफ व्हॅल्यू, तुमचं एज जर 30 ते 40च्या मध्ये किंवा 40 ते 45च्या मध्ये येत असेल, तर तुमच्याकडे साधारण 2 ते 2.5 करोडाचा टर्म इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. आता हे डिपेंड करतं की प्रत्येकाची लाईफस्टाईल काय आहे, प्रत्येकावरती डिपेंड लोकं किती आहेत, प्रत्येकाचं इन्कम किती आहे आणि हायर एज्युकेशनसाठी लागणारा खर्च किती आहे. त्यामुळे टर्म इन्शुरन्स घेताना 1 करोड हा आकडा न बघता या सर्व गोष्टी कन्सिडर केल्या पाहिजे. तुमच्याकडे किती लाखाचा टर्म इन्शुरन्स आहे किंवा घेतलेला आहे, तो पुरेसा आहे का? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू सो मच.